जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली। शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले। आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता। घटनेनंतर आरोपी विरोधात नागरिक संतप्त झाले आहे। आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे। नागरिकांनी आज तोंडाला काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला। नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, बदलापूरमधील आरोपीप्रमाणे विशाल गवळी यांचा एन्काउंटर करा, असा संताप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। आज कल्याण पूर्वमध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। माणुसकीला काळिंबा फासणारी, माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे। त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला, त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मूक मोर्चा इथे आणलेला आहे। ज्याने हे अत्याचार केलं, निष्पाप लहान मुलीचा खून केला, अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आहे। आज अतिशय शोकांतिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला, कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे। आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे। कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा किंवा बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी, उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील। या ठिकाणी आपण बॅनर पण आणलेले आहे, त्याच्यामध्ये लिहिलेले काही राजकीय लोक जे गुन्हेगार पाठी त्यांच्यावर गुन्हे, त्या आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत। त्याला राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त आहे। त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी, तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याण पूर्वेमध्ये घडली नसती। या आरोपीची अनेक वेळा दहशत पाहायला मिळालेली आहे। त्यांनी जवळपास 4 ते 5 गुन्हे देखील अशाच पद्धतीने केलेले आहेत आणि स्थानिक नागरिकांनी घर देखील सोडून गेल्याची चर्चा आहे। नेमकं कुठल्या राजकीय व्यक्तीचा मागे त्याला वरद असलेला आहे? हे बघा, स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष, आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले, अशा लोकांना या कल्याण पूर्वेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे। आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी, मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला, 5-5 गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला, तर मला वाटतं ही घटना घडली नसती। काय सांगाल, कल्याण पूर्वेत एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली, आरोपी पकडलेत किंवा काय? कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधला जो कालचा प्रकार होता, त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे, तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या। सर, या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे, तर नेमकं त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून। त्याच्यामधून काही सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे। एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। पण आता दोन्ही आरोपींना, जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे। सर, पुढील अटकेची कारवाई करत आहोत। सर, आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत? आरोपीचं नाव विशाल गवळी आहे। तो या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधलाच, आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स, काही यापूर्वीचे
गुन्हे त्यावरती दाखल आहेत. त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत. सर, त्याला तडीपार देखील केलेला, मात्र दरवेळेस तो न्यायालयामधून सुटून येतो. यावेळेस आपण काय करतो? जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करणे हा प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व गुन्ह्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत. सर, आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे, त्या संदर्भात काय? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला जाईल. सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे. सर, विशाल गवळी याचे जवळपास 3 लग्न झाल्याची चर्चा आहे. नेमकं त्या अनुषंगाने काय आहे, कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल आत्ताचे त्याच्या यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते. 3 लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार आहे. त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे. धन्यवाद. हमारे इधर एक बच्चे का शव मिला है और उस शव को अभी पोस्टमार्टम के लिए लेके गए हैं। तो मैं डीसीपी और एसीपी से बात करके अंदर से आई हूँ कि जल्द से इस घटना का तपास करो और जो कुछ भी आरोपी इसमें शामिल रहेगा उनका हमको रिपोर्ट दे दो, ऐसा मैं अंदर अभी बोल के आई हूँ. हे जे कल्याण पूर्वेत हे जे कांड झालेलं आहे, एका 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे, तर हे फार म्हणजे भयानक प्रकार आहे. आणि असे जे नरभक्षी असतात अशा लोकांना तर अटक बिटक काय करू नये आणि डायरेक्ट यांना ठार मारून टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे हा मेसेज असे लोक करणार ते होणार नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातली अशी परिस्थिती की परभणी, बीड आणि आज कल्याण बघितलं, याच्या अगोदर बदलापूरमध्ये पण असेच कांड झाले. तर अशा लोकांना या सरकारची भीती राहिलेली नाही. या महायुतीच्या सरकारमध्ये म्हणजे कायद्याचे 13 वाजलेले आहेत. तर या परिस्थितीमध्ये आज जे EVM सरकारचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गृहमंत्री खातंही त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. सर्वप्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. एक मुलगी म्हणून, एक सर्वसामान्य जनता म्हणून या घटनेचा जाहीर निषेध. तरुणींनी, मुलींनी घराबाहेर पडावं की नाही हा या माध्यमातून प्रश्न उपस्थित झाला आहे. मी राज्य सरकारला, पोलीस प्रशासनाला हीच विनंती करते या माध्यमातून की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. परंतु पुन्हा अशा नराधमांनी जर मुलींवरती, महिलांवरती अत्याचार केला तर असा एक कायदा आणावा की त्या नराधमांना अशी विकृती करण्यात बिलकुलच त्यांची हे मनधरणीच झाली नाही पाहिजे. मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी, कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं, तरच कुठेतरी या घटनेला आळा बसेल. आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे, यापुढेही सहकार्य करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा या संदर्भात तुम्ही सांगते. जय भीम, जय भारत, जय संविधान. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.